शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन। उद्धव ठाकरेंनी स्मृतीस्थळी बाळासाहेबांना वाहिली श्रद्धांजली। रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंनीही केलं अभिवादन। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही बाळासाहेब ठाकरेंना वाहिली श्रद्धांजली। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी येऊन केलं अभिवादन। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन। बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी। राज्यासह देशभरातील मान्यवरांनीही वाहिली श्रद्धांजली। अजित पवारांनी राज्यात आणखी एक 500 कोटींचा घोटाळा केल्याचा अंजली दमानी यांचा आरोप। अजित पवारांनी मुंबईतील रुग्णालय पीपीपी तत्वावर तेरणाला दिल्याचा दावा। नगरपालिका नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा 1 तास शिल्लक। अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड। 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी, 2 डिसेंबरला मतदान। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज राजेंद्र मुठे यांची समिती अहवाल सादर करणार। अहवाल सादर केल्यानंतर नेमकं दोषी कोण हे समोर येणार। पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीने खरेदी केली होती जमीन। मुंबई आणि ठाणे परिसरात सीएनजीचा तुटवडा। सीएनजी पंपाबाहेर लांबच लांब रांगा। गॅस पुरवठा हळूहळू पूर्वपदावर। मुंबई महापालिकेसाठी भाजपाची तयारी सुरू। मुंबई भाजपच्या आजच्या कोर कमिटीच्या बैठकीत जागा वाटपाआधीचा गृहपाठ। नवी मुंबईत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अमित ठाकरेंनी केलं विना परवानगी लोकार्पण। अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल। अनेक महिन्यांपासून पुतळा होता लोकार्पणाच्या प्रतीक्षेत। नगर जिल्ह्यात चिमुकल्यांवर हल्ले करणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद। 3 दिवसात 2 लहानग्यांवर केला होता हल्ला। तीन वर्षाच्या चिमुकलीचा अत्याचार करून दगडाने ठेचून खून। नाशिकच्या मालेगाव तालुक्यात डोंगराळे गावातील हृदयद्रावक घटना। नराधम आरोपीला अटक। महामार्ग रोखत संताप व्यक्त। पुण्यात नवले पूल परिसरात प्रतितास वेगमर्यादा 30 किलोमीटर होणार। नवले पूल अपघातानंतर महत्त्वाचा निर्णय। नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार।